नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्व्हिडे अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओत आपण 40 प्रश्नांची जीकेची एक महत्त्वपूर्ण टेस्ट घेतलेली आहे। या टेस्टमधील सर्व प्रश्न हे खूपच महत्त्वाचे आहेत। टेस्ट सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायची आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील। तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, वैराट हे महाराष्ट्रामधले महत्त्वाचे शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? वैराट हे महाराष्ट्रामधले महत्त्वाचे शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 अमरावती जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक दुसरा, जव्हार हे महाराष्ट्रामधले थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? जव्हार हे महाराष्ट्रामधले थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 पालघर जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक तिसरा, कृष्णा नदीची महाराष्ट्रामधली एकूण लांबी खालीलपैकी किती किमी आहे? कृष्णा या नदीची महाराष्ट्रामधली एकूण लांबी खालीलपैकी किती किमी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 282 किमी या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक चौथा, महादेव डोंगर रांगा सातारा आणि सांगली जिल्ह्यामधून पुढे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये जातात? महादेव डोंगर रांगा सातारा व सांगली जिल्ह्यामधून पुढे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये डोंगर रांगा जातात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कर्नाटक राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 5, भारतामध्ये सर्वात जास्त नारळाचे उत्पादन खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये होते? भारतामध्ये सर्वात जास्त नारळाचे उत्पादन खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 केरळ राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 6, नळगंगा ही नदी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधली नदी आहे? नळगंगा ही नदी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधली नदी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 बुलढाणा जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 7, पांढरी लुचाई ही खालीलपैकी कोणत्या पिकाची प्रसिद्ध जात आहे? पांढरी लुचाई ही खालीलपैकी कोणत्या पिकाची प्रसिद्ध जात आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 तांदूळ या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 8, महाराष्ट्रामध्ये केंद्रीय मासेमारी शिक्षण संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? महाराष्ट्रामध्ये केंद्रीय मासेमारी शिक्षण संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 मुंबई या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 9, जायकवाडी प्रकल्प तयार करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या देशाने सहकार्य केले होते? जायकवाडी प्रकल्प तयार करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या देशाने सहकार्य केले होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 जपान देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 10, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ म्हणजेच MIDC यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? MIDC यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सन 1962 या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 11, नरनाळा हे महाराष्ट्रामधले प्रसिद्ध अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? नरनाळा हे महाराष्ट्रामधले प्रसिद्ध अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 अकोला जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 12, इंडिया विन्स फ्रीडम या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? इंडिया विन्स फ्रीडम या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 मौलाना आझाद या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 13, खतफोडीचे बंड यांच्याशी संबंधित समाजसुधारक खालीलपैकी कोण आहेत? खतफोडीचे बंड यांच्याशी संबंधित समाजसुधारक खालीलपैकी कोण आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 महात्मा ज्योतिबा फुले या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 14, टॅनिन हे अपायकारक द्रव्य खालीलपैकी कशामध्ये असते? टॅनिन हे अपायकारक द्रव्य खालीलपैकी कशामध्ये असते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 चहा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 15, तांबड्या रक्तपेशी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी तयार होतात? तांबड्या रक्तपेशी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी तयार होतात? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 अस्थिमज्जा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 16, थायमिन हे खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाचे रासायनिक नाव आहे? थायमिन हे खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाचे रासायनिक नाव आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 जीवनसत्व ब या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 17, रशिया या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? रशिया या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे?
या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 मॉस्को या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 बाजीप्रभू देशपांडे यांनी लढवलेली प्रसिद्ध खिंड खालीलपैकी कोणती आहे? बाजीप्रभू देशपांडे यांनी लढवलेली प्रसिद्ध खिंड खालीलपैकी कोणती आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 पावनखिंड या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 जागतिक वन दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? जागतिक वन दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 21 मार्च या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 पाण्याचा प्रवाह मोजण्याचे एकक खालीलपैकी कोणता आहे? पाण्याचा प्रवाह मोजण्याचे एकक खालीलपैकी कोणता आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 क्युसेक्स या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 भारताचा महान्यायवादी यांच्याशी संबंधित कलम खालीलपैकी कोणता आहे? भारताचा महान्यायवादी यांच्याशी संबंधित कलम खालीलपैकी कोणता आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कलम 76 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 नीरज चोप्रा हा खेळाडू खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? नीरज चोप्रा हा खेळाडू खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 हरियाणा राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 झेंडूची फुले हा काव्यसंग्रह खालीलपैकी कोणाचा आहे? झेंडूची फुले हा काव्यसंग्रह खालीलपैकी कोणाचा आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 प्रल्हाद केशव अत्रे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 रोगनिदान यांचा अभ्यास करणारे शास्त्र खालीलपैकी कोणता आहे? रोगनिदान यांचा अभ्यास खालीलपैकी कोणत्या शास्त्रामध्ये केला जातो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 पॅथॉलॉजी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 बुद्धिबळ या खेळाची सुरुवात खालीलपैकी कोणत्या देशापासून झालेली आहे? बुद्धिबळ या खेळाची सुरुवात खालीलपैकी कोणत्या देशापासून झालेली आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 भारत देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 सायट्रिक ॲसिड हे खालीलपैकी कशामध्ये असते? सायट्रिक ॲसिड हे खालीलपैकी कशामध्ये असते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 लिंबामध्ये या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 काकरापारा हा अणुऊर्जा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? काकरापारा हा अणुऊर्जा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 गुजरात राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 कलहारी हा वाळवंटी प्रदेश खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे? कलहारी हा वाळवंटी प्रदेश खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आफ्रिका या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 खालीलपैकी कालवाचक क्रियाविशेषण अवयव खालीलपैकी कोणता आहे? खालीलपैकी कालवाचक क्रियाविशेषण अवयव खालीलपैकी कोणता आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सातत्यदर्शक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 खालीलपैकी तृतीय पुरुषवाचक सर्वनाम खालीलपैकी कोणता आहे? तृतीयवाचक पुरुष सर्वनाम खालीलपैकी कोणता आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 तो या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 भुंगा या शब्दाला समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? भुंगा या शब्दाला समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 मिलिंद या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 वाहने सावकाश चालवा आपल्या ठिकाणी अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखायचा आहे. तर या ठिकाणी अधोरेखित शब्द सावकाश आहे, तर आपल्या ठिकाणी शब्दाचा प्रकार ओळखायचा आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 क्रियाविशेषण या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 नाम सर्वनाम विशेषण क्रियापद हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे शब्द आहेत? नाम सर्वनाम विशेषण क्रियापद हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे शब्द आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 विकारी शब्द या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 संगणकाची स्मरणशक्ती खालीलपैकी कशामध्ये मोजतात? संगणकाची स्मरणशक्ती खालीलपैकी कशामध्ये मोजतात? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 बाईट्स या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 वेबसाईटचा मुखपृष्ठ त्यांना खालीलपैकी काय म्हणतात? वेबसाईटच्या मुखपृष्ठाला खालीलपैकी कोणते पेज म्हणतात? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 होम पेज या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 मुंबई उच्च न्यायालयाचे एकूण खंडपीठ खालीलपैकी किती आहेत? मुंबई उच्च न्यायालयाचे एकूण खंडपीठ खालीलपैकी किती आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 एकूण 3 खंडपीठे या ठिकाणी योग्य आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 39, भारतामध्ये आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव दरवर्षी खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये संपन्न होतो? भारतामध्ये आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव दरवर्षी खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये संपन्न होतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 पणजी शहर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40, महाराष्ट्रामधल्या पहिल्या महिला IPS अधिकारी खालीलपैकी कोण आहेत? महाराष्ट्रामधल्या पहिल्या महिला IPS अधिकारी खालीलपैकी कोण आहेत? सर्वांनी या प्रश्नाचं उत्तर कमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे.